नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चांदशैली घाटातील भीषण अपघात, पालकमंत्री कोकाटे यांनी दिला त्वरित मदतीचे आश्वासन। नंदुरबार घाट दुर्घटना, राज्य शासन अपघातग्रस्तांच्या पाठीशी ठाम। भीषण अपघातानंतर जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार, कुटुंबियांना मदत मिळणार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात 20 ऑक्टोबर रोजी एका छोट्या हत्ती गाडीचा घसरून पलटी होण्याचा भीषण अपघात झाला। या दुर्दैवी घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले। या भीषण दुर्घटनेत जिल्ह्यात शोककळा पसरली असून अपघातग्रस्तांचे कुटुंबीय काळाच्या घालासारखे बेचैन झाले। अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाने तत्परतेने बचाव कार्य सुरू केले। जखमींना सुरक्षित रुग्णालयात हलवून त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले। जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबियांना सर्वतोपरी मदत पुरविण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। या कठीण प्रसंगात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयाची भेट घेऊन जखमींची विचारपूस केली आणि तातडीच्या मदतीची ग्वाही दिली। त्यांनी रुग्णालयातील प्रत्येक जखमी नागरिकांची भेट घेऊन त्यांची प्रकृती बारकाईने पाहिली। तसेच डॉक्टर आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून अपघातग्रस्तांना आवश्यक औषधे, रक्तपुरवठा आणि सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। पालकमंत्री कोकाटे म्हणाले, ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे, मात्र जखमींना योग्य आणि त्वरित उपचार मिळावे तसेच त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत पोहोचावी यासाठी राज्य शासन सतत कार्यरत आहे। या कठीण प्रसंगात राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील। या भेटीदरम्यान आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, रुग्णालयातील अधिकारी, आरोग्यकर्मी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। पालकमंत्री कोकाटे यांनी मृत झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केली आणि त्यांच्या सांत्वनासाठी प्रशासनाची आवश्यक संपर्क ठेवण्याचे आश्वासन दिले। जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस यंत्रणा अपघातस्थळी तातडीने पोहोचली आणि बचाव कार्य सुरळीत पार पडले। अपघातग्रस्त जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत मिळावी यासाठी सर्व संबंधित विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहेत।